चला तर मंडळी, अतिशय पौष्टिक नाश्ता बनवण्यासाठी 1 कप मूग डाळ, अर्धा कप तांदूळ 5 ते 6 तासांसाठी भिजवून घेतले. 5 मिनिटं आधी पाव कप पोहे सुद्धा भिजवले. भिजलेली डाळ, तांदूळ, पोहे गरजेनुसार पाणी घालून बॅटर करायचं. 3-4 मिनिटं फेटून रात्रभर फर्मेंट करायचं. दुसऱ्या दिवशी बॅटर छान फर्मेंट झालंय, मीठ घालून एकजीव करायचं. मिक्सर जारमध्ये लसूण, आलं, मिरची, कढीपत्ता पाणी न घालता वाटण करायचं. कढल्यामध्ये तेल गरम केलंय, मोहरी, जिरे, तयार वाटण, थोडीशी हळद घालून परतून गरमागरम तडका यावर घालायचा. सोबत चिरलेली शिमला मिरची, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून एकजीव करायचं. आज आपण मूग डाळ आणि तांदळाचे अप्पे करते. नॉनस्टिक भांडे अजिबात वापरायचे नाहीये. तर द इंडस व्हॅलीचं प्री सीझन कास्ट आयर्न पॅन आपण वापरतोय. अप्पे पात्र सोबत सिलिकॉन हँडल सुद्धा आहे पकडण्यासाठी वगैरे. छान असं गरम करून घेतलं, तेल लावलं, त्यामध्ये बॅटर घातलं, 3-4 मिनिटं झाकून मंद आचेवर अप्पे शिजवले, नंतर उलटून घेतले. तुम्हाला सुद्धा हे भांडं घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती24. हा वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल. सविस्तर रेसिपी चॅनलवर आहे. टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा.